अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळती भाकर. बहिणाबाई चौधरींच्या या ओळी मला इथं जाणीवपूर्वक सांगाव्या वाटतात. कारण एखादी स्त्री, विशेष करून कविता करणारी स्त्री, ही शहरी भागातली असू शकते, ग्रामीण भागातली असू शकते, ती सुशिक्षित असू शकते, ती अशिक्षित असू शकते, परंतु स्त्री आणि कवितेचं एक वेगळं नातं भारतीय समाजामध्ये आहे. अशाच एका सुंदर अशा कार्यक्रमाला मी इथं आलेलो आहे आणि हा कार्यक्रम उंबरा ओलांडताना शोध स्त्रीमनाचा कविता संग्रहाचे प्रकाशन आणि परिसंवाद असा सुंदर असा कार्यक्रम होता. आणि या कार्यक्रमाला अनेक सारे मान्यवर आलेले होते. त्याचबरोबर लातूरमधले अनेक दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आलेले डॉक्टर प्रदीप आवटे सर जे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला आलेले होते. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या पुस्तकाविषयी, या कविता संग्रहाविषयी. सर नमस्कार. सर काय सांगाल या परिसंवादाविषयी आणि पुस्तकाविषयी? अरुणा दिवेगावकर यांचा हा उंबरठा ओलांडताना हा जो कविता संग्रह आहे तो खरं म्हणजे या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचा कविता संग्रह आहे. आपल्याकडं या पद्धतीची वैचारिक प्रकाशनाची पार्श्वभूमी असणाऱ्या हरित प्रकाशनानं तो आपल्यासमोर आणलेला आहे. हे त्यातलं अजून एक मोलाची गोष्ट आहे. हा मुळामध्ये आपल्या अवतीभोवती ज्या स्त्रिया जे जगणं जगतायत त्यांची दुःख मांडणारा असा हा कविता संग्रह आहे. त्यामुळे एका अर्थानं गावाकडच्या बाईचा स्त्रीवाद ही कविता मांडू पाहते आहे. आणि एकूणच आपल्याकडची जी पुरुषसत्ताक पद्धती आहे, आपल्याकडं जे वाढत जाणारी धार्मिक कट्टरता आहे आणि त्याचवेळी वाढत जाणारी भांडवलशाही आहे, या सगळ्याच्या कात्रीमध्ये जी बाई सापडलेली आहे आणि त्यातून ती बाहेर पडू पाहते आहे, तर तिची धडपड, तिचं दुखणं या कविता संग्रहामध्ये वेगवेगळ्या कवितांच्या माध्यमातून अरुणा दिवेकरांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग तुम्हाला दिसेल की शेतकरी आत्महत्या ज्या पुरुष करतो त्याची बायको तुम्हाला या कवितेमध्ये दिसते. ऊसतोडी करणाऱ्या कामगाराची बायको तुम्हाला या कवितेमध्ये दिसते. त्याचवेळी आईवडील गेल्यानंतर जे भाऊ बंद इथल्या बाईला कुठलाच हक्क देत नाहीत संपत्तीमध्ये, ते भोगणारी बाई तुम्हाला दिसते. आणि त्याचवेळी एका पूर्ण पुरुषाची वाट पाहणारी एक प्रियसी, ती पण तुम्हाला वेगवेगळ्या कवितांमधून भेटत जाते. त्याच्यामुळे ही कविता अनेक अर्थानं आपल्याला अंतर्मुख करणारी आणि बाईच्या दुःखाबद्दल विचार करायला लावणारी कविता आहे. आणि खरं म्हणजे हे केवळ बाईचं दुःख नव्हे, जेव्हा तुमच्या समाजामधील 50% हिस्सा असणारी बाई ही दुःखात असते, तेव्हा पुरुषांनीसुद्धा त्याच्यासोबत जाऊन ते दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपल्या समाजामध्ये खऱ्या अर्थानं सौख्य आणि समाधान नांदू शकतं. त्याच्यामुळे एका अर्थानं ती स्त्री पुरुषांना अंतर्मुख करणारी कविता आहे असं मला म्हणावंसं वाटतं. येस, म्हणजे वाचकांना एक पर्वणी आहे. या माध्यमातून वाचकांना पाहायला मिळू शकते, वाचायला मिळू शकते की स्त्री मनाचे जे काही अवस्था आहेत, वेगवेगळ्या वयाच्या स्त्रीमध्ये वेगवेगळ्या येणारे जे त्यांच्यासोबतचे प्रसंग असतात, हे सगळे मांडण्याचं या ठिकाणी लेखिका कवयित्री अरुणा दिवेगावकर मॅडम यांनी प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये ज्यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती, पूजा भडांगे मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम तुमच्यासाठी हा माझा प्रश्न आहे की कविता संग्रह तर अनेक सारे येतात, स्त्री विषयावर सुद्धा खूप सारं समाज माध्यमांमध्ये बोललं जातं आहे, परंतु या अरुणा दिवेगावकर मॅडमनी जे लिहिलेलं आहे पुस्तक, जसं की उंबरा ओलांडताना, याच्यामध्ये काय असं वेगळं आहे असं तुम्हाला वाटतं? मला या संग्रहाविषयी सांगायला आवडेल की याचं जे शीर्षकच आहे उंबरा ओलांडताना, म्हणजे काहीतरी नवं बघण्याची दृष्टी, मला नवीन काहीतरी हवं आहे, माझ्यासाठी मी नवं द्वार उघडं करते, इथूनच सुरुवात होते. अनेक कविता संग्रह लिहिले जातात, अनेक स्त्रिया कविता लिहितात आणि तो त्यांचा स्थायी भाव आहे. म्हणजे निसर्ग कविता लिहिल्या जातात, हळूवार कविता लिहिल्या जातात, प्रेमाच्या कविता लिहिल्या जातात, पण स्त्रीचा जो आंतरिक संघर्ष आहे किंवा तिचा जो मानसिक संघर्ष आहे, याच्यावर मला वाटतं की प्रत्येक स्त्रीच्या मनाला स्पर्श करणारी त्यांची ही कविता आहे, तिच्याशी हितगुज करणारी आहे. आणि त्याबरोबरच केवळ फक्त दुःखाला दिलासा न देता किंवा फुंकर न घालता तिला त्याच्यावरचं औषध काय हे सांगणारी कविता अरुणाताईंची आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हा कविता संग्रह महत्त्वाचा आहे, विशेष आहे आणि तो सगळ्यांना आवडेल अशी मला खात्री वाटते. येस, म्हणजे हा महत्त्वाचा विषय आहे आणि सगळ्या वाचकांना सुद्धा हा कविता संग्रह नक्कीच आवडेल. उंबरा ओलांडताना शोध स्त्री मनाचा हा जो कविता संग्रह आहे, त्याच्या कवयित्री लेखिका आपल्यासोबत अरुणा दिवेगावकर मॅडम आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की मॅडम, मी आत्ता बऱ्याच लोकांशी चर्चा केली, याच्यामध्ये तुम्ही स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्या मनाची अवस्था, अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकलेला आहे. तर या विषयाची सुरुवात कशी झाली, म्हणजे तुम्हाला हा विचार कसा आला, या विषयावर का लिहावं असं वाटलं तुम्हाला?
असं काही ठरवून झालेलं नाही आहे. पण जसं जसं आपण लहानाचे मोठा होत जातो तेव्हा आपण आजूबाजूला आपली आई, मामी, काकू, आजी या सगळ्या बायकांना बघत असतो आणि मग त्यांच्यामध्ये काहीतरी सल असतात, काहीतरी वेदना असते आणि ती त्या असं स्पष्टपणे व्यक्त करत नाहीत. पण आपण जेव्हा मोठे होतो, थोड्याशा आपल्या समजा जागृत होतात, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की इथे काहीतरी चुकीचं घडतं आहे, काहीतरी त्यांच्या बायकांमध्ये, या सगळ्या आजूबाजूला ज्या बायका आहेत त्यांना काहीतरी वेदना आहेत, काहीतरी सल आहे. आणि मग त्याच्यातनं या सगळ्या ज्या कविता आहेत त्या बाहेर आलेल्या आहेत. मी तसं पाहिलं तर 1987पासनं कविता लिहिते, परंतु ह्या प्रगल्भ होण्यासाठी मला जवळपास 30 वर्षाचा कालखंड गेला आणि ह्या 30 वर्षाच्या कालखंडातून जी काही संवेदना बाहेर आली आणि त्या याच्यातनं हा कविता संग्रह आला असं मी म्हणेन, उंबरा ओलांडताना. म्हणजे एकंदरीत जे पाहिलं, जे अनुभवलं, जे दिसलं, ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण मेळ केला, एकत्र केला, तर हा एक कविता संग्रह निर्माण झालेला मॅडमच्या या मागच्या 25-30 वर्षाच्या काळातल्या अनुभवाचा, उंबरा ओलांडताना शोध स्त्रीमनाचा. मला वाटते की वाचकांनी हा एकदा नक्की घेऊन या ठिकाणी वाचलं पाहिजे आणि तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवल्या पाहिजेत. खरं म्हणजे वाचकांसाठी ही एक वेगळी पर्वणी आहे, कारण मॅडमचा आधी एक पुस्तक प्रकाशन झालं होतं, ज्योतिर्मय सावित्री. तर युनिक विषय, यासाठी वेगळे विषय घेऊन समाजामध्ये येण्यामध्ये मॅडमचा एक वेगळा वाटा आहे, त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि म्हणून हे सुद्धा पुस्तक, हे सुद्धा कविता संग्रह तुम्ही एकदा अवश्य वाचला पाहिजे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. कॅमेरा पर्सन शुभांगीसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.